छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 23 वर्षांनी आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर सुमारे 14 वर्षानंतरची ही घटना आहे। गदाधर प्रल्हाद चक्रवर्तीच्या नोंदीनुसार 1702च्या अखेरीस नेमाजी शिंदे आणि केशवपंत यांनी नर्मदा पार करून माळवा आणि सिरोंज इथे एक भयंकर हल्ला चढवला। हे सविस्तर हकीकत आपल्याला मोगलांच्या छावणीत असलेला त्यांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना हा देतो। तो म्हणतो की नर्मदा पार करून नेमाजी शिंदे यांनी सिरोंजवर तर झाड घातलीच, तर त्यावेळी बेरारला असलेला मोगलांचा सरदार गाझीउद्दीन फिरोजजंग याने औरंगजेब बादशाहचा हुकूम नसतानाही नेमाजी शिंदेंचा पाठलाग केला। खरी गंमत तर पुढे या पठ्ठ्यांनी तिथे जाऊन 1 मिनिटाचीही लढाई न करता औरंगजेब बादशाहला डायरेक्ट असा निरोप पाठवून दिला की मी मराठ्यांशी लढलो आणि बरेचसे मराठा फौज कापून विजयी झालोय। या त्याच्या बातमीवर खूप खुश होऊन औरंगजेबाने त्याला सिपा सालार ही पदवी आणि त्याच्या सहकाऱ्यांना बरीचशी बक्षिसांची खैरात केली। नंतर जेव्हा खरी बातमी कळली तेव्हा हा किताब आणि हे बक्षिसं हे सगळं रद्द करण्यात आलं। नेमाजी शिंदे हे अतिशय महत्त्वाकांक्षी असं व्यक्तिमत्व होतं, कारण भीमसेन सक्सेना पुढे लिहितो की त्यांचा उद्देश असा होता की फक्त माळवा नाही तर पुढे गंगा भागीरथी तीरी वाराणसीपर्यंत जावं आणि तिथपर्यंत ही मोहीम कंटिन्यू करावी। पण तिथल्या काही लोकल जमीनदारांनी त्यांना विरोध केल्यामुळे त्यांना ही मोहीम आवर्ती घ्यावी लागली। तर हल्ल्याला प्रतिहल्ला करून मोगलांच्या सोबत आक्रमण करून त्यांना अक्षरशः रडकुंडीला आणणारी ही ताराबाईंची कुशल अशी युद्धनीती आणि त्याचीच ही सगळी उदाहरणं।